नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. असतं नाहीतर अंगात वगैरे येतं काय काय लोक कोणाच्याही देवीचा वारा असतो. कोणाच्याही अरे तू हेच नाही करू शकत. म्हणजे कसं माहितीये, कधी कधी कोणाच्या अंगात खरोखर येतं. हो हो हो. आणि कधी कधी ते सायकोलॉजिकल ट्रिगर असतं. बरं, कळलं? तर माझ्या घरी एक अशी आहे व्यक्ती, मी नाव घेतलं तर ते खूप राडा होणार घरच्यांमध्ये. तर तिचं तसंच प्रॉब्लेम होतं, म्हणजे सायकोलॉजिकल ट्रिगर बसायचा तिला. बरं. आणि मेजर ट्रिगर असायचा. म्हणजे ती हाय जाडजूड आहे मस्त, आणि ती असं ट्रिगर झाल्यावरती ना ती अशा गोष्टी करायची ना जे तू इमॅजिन पण नाही करू शकणार. स्ट्रेंथ, एनर्जी, आवाज, आणि त्यांचं ते बॉडीमध्ये जे फ्लेक्सिबिलिटी येते ना, आणि ते उड्या मारण्याची क्षमता. मग त्याचा जाडा माणूस आहे, तो किती उडी मारेल, किती मारेल तू बोल. म्हणजे जेवढं त्याला जमतंय जास्त. जेवढं हा जमतं. म्हणजे हा बरोबर. 1 फीट वगैरे हाईट वरती उडी मारेल मॅक्सिमम. हो. ही 3-3 फुटाच्या उड्या मारते. बापरे. आणि हाईटमध्ये 5 वगैरे, 5'1", 5'2", आणि वजनाला असेल 80-90 किलो वगैरे. त्या शरीर यष्टीवाल्या माणसाला 3-3 फूट उडी मारणं म्हणजे कसं आहे? अरे ती वेडी होती असं काहीतरी. वेडी नाही, पण तिला वेडी नव्हती. ते एक सायकोलॉजिकल हिट होता तिच्यासाठी. देवाचं नव्हतं ते. देवाचं नव्हतं ते. आता ते स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणू शकतोस तू एक. तेच आहे ना. आपण म्हणजे आपल्या इथे ही चुकीच्या गोष्टी होतात की खूप साऱ्या अशा मेंटल गोष्टींनाही ते ह्याच्या अंगात आलंय वगैरे असं होतं. कारण बघ ना, आता खूप वेळा आपण असं काहीतरी अनुभवतो, तर गरजेचं नाही की दरवेळी तिथे कोणतरी आहे. कधी कधी आता खूप लोक असतात ज्यांना स्किझोफ्रेनिया ह्या सर्व गोष्टींचा आजार असतात. त्यांना प्रॉपर अशा गोष्टी दिसतात आणि वारंवार दिसतात, सावळ्या दिसतात, माणसं त्यांच्याशी बोलतायत असं वाटतं, गोष्टी अशा ब्लरी दिसतात. सो तेही आहे. म्हणजे मेंटली पण ट्रिगर्स असतात. बरोबर, पागल नसतात, वेडे नसतात, पण त्यांना झटका येतो ना. झटका, त्यात काहीतरी ट्रिगर, म्हणजे ते ट्रॉमामुळे ते होतं. बरं. म्हणजे एक काय ना काहीतरी एक मोठा ट्रॉमा झालेला असतं त्यांच्याबरोबर. म्हणजे आता जे पण असे पेशंट्स वगैरे असतात, म्हणजे जे सायकोलॉजिकली डिस्टर्ब्ड असतात, ते त्याचं रिझन इज मेंटल ट्रॉमा. काहीतरी एक लहान असताना किंवा वय वाढत जाताना काहीतरी एक असं मेजर त्यांच्याबरोबर इन्सिडेंट झालं असतं, त्याच्यामुळे ते एक सबकॉन्शियसली त्यांच्या डोक्यात राहून जातं. आणि ते जेव्हा ते म्हणजे ते काढू नाही शकत ना, तेव्हा ते असे झटके येतात. बरोबर. ते हिचं जो ट्रिगर आहे, मी तुला ते नंतर ऑफ कॅम सांगतो काय ट्रिगर होतं. ठीक आहे. आणि ते सांगितलं ना तर ते कळेल की कोणाबद्दल बोलतो. बरोबर. हा. उगाच भावकीत भांडणं नको. भावकीत भांडणं ते तर चालूच असतं रे. राडे असतात बेकार. क्रेझी बाई, क्रेझी. आणि तू तुझ्या गावचेही किस्से सांगत होतास. कारण तिथेही खूप क्रेझी गोष्ट होतात. म्हणजे ह्या आधी आपण कोकणातले वगैरे तर ऐकल्यात, पण मला कर्नाटकामधल्या ऐकायला आवडतील. तर तू सांग की तिथे काय आहे आणि तिकडचं काय असं फेमस आहे. कारण आपल्या इथे फेमस कारण आपल्या इथे असं कोकणात तर ते आहेच. म्हणजे द थिंग इज ना की माझ्या ह्याच्याबद्दल ओपिनियन्स कसे आहेत की मला माहिती नाही की ते खरोखर आहे की खोटं आहे, पण ते कल्चरली किती भारी आहे. म्हणजे स्टोरी टेलिंग आणि त्याच्या गोष्टी ते किती मस्त आहेत. तर आणि ते ओव्हरऑल सर्वीकडे आहेत. तर आपण कोणत्या गोष्टी प्रमोट नाही करत किंवा आपण कोणती गोष्टी खरं किंवा खोटं असं नाही सांगत, बट द थिंग इज ह्या आपण गोष्टी एन्जॉय करतो. तर ते तशाच टाईपमध्ये तिथे कोणत्या लेजेंडरी अशा गोष्टी फेमस आहेत? ओके, तर कर्नाटका इज बेसिकली कोंकण बेल्ट ओनली. बरोबर. हा, सो पट्टा कोंकण बेल्ट येतं ते. बरोबर. म्हणजे कर्नाटका इज नो डिफरंट फ्रॉम कोंकण. एव्हरीथिंग इज सिमिलर देअर. भूतांचे प्रकार पण सेम आहेत. पण तिथे कसं ना, एक भीतीदायक गोष्ट म्हणजे ना, भूतांची भीती कमी आहे आणि देवांपासून जास्त भीती आहे. तिथे मी ज्या गावाला बिलॉंग करतो ना, ते बेसिकली तू कांतारा पाहिला असशील. कांतारा, हो. ओके, तर कांतारावाला जो डिरेक्टर आहे ऋषभ शेट्टी, ते आमच्या पुढच्या गावात राहतात. म्हणजे तो एकच, तोही कुंदापूरचाच आहे आणि मी पण. अच्छा, ठीक आहे. तो केराडीमध्ये राहतो. केराडी नावाचा गाव आहे आणि मी हेम्माडीमध्ये राहतो. तर सिमिलर, जवळ कुलदैव वगैरे आमचे सेम वगैरे असे पडतात ते. तर तेच, म्हणजे भूतं वगैरे सेमच असतात आपल्या इकडे पण भूतांपेक्षा जास्त भीतीदायक ते देवांचं असतं. कारण अजूनही इतक्या अनएक्सप्लोर्ड जंगलात आहे ना, अजून अनएक्सप्लोर्ड गोष्टी आहेत ना तिथे,
कारण आपल्याला माहित नाही आपण कुठे जंगलात जाऊन, म्हणजे तिथे कुठे ना कुठेतरी काय ना काय देवाचा अंश असणारच. म्हणजे आधीचे लोक कसे देवाला पूजनासाठी ते एक दगड लावायचे. बरोबर. कोणाच्या काय स्वप्नात आलं काय आलं की तर ते तिथे मंदिर बांधायचे. मंदिर नाही बांधायचे, मंदिर नाही म्हणजे एक असं दगड ठेवून कट्ट्यासारखं पूजा बांधायचं, बांधायची. देव. हा म्हणजे तेच छोटस असं देऊळ पण ते बांधायचे. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ना ते हरवत जायचे रे गोष्टी, हरवत जायचे, ते हरवल्या. आणि ते तू चालत जाताना चुकून म्हणजे कुठल्या तरी एका इट्स ओके चालत जाताना तू कुठल्या तरी गोष्टीवरती पाय लागला तुला, तर त्या देवाने तुझ्यावर राग घेतला आणि मग तुला आजार पडायला सुरू झाला. आपल्याला माहित नाही, आपण नादान आहे, आपण तिथे राहत नाही. तिथल्या लोकांना माहित असतं, म्हणून तिथे घरच्यांशिवाय कुठे जायचंच नाही. कारण आपल्याला माहित नाही ना चायला आपण काय अपसेट करू, कोणाला अपसेट करू. बरोबर. देव अपसेट होतोय, भूत अपसेट होतोय, आणि तिथे गोष्टी अशा घडतात, म्हणजे असे गोष्टी अपसेट होतात तिथे. कळलं? म्हणून तर आपले आई वडीलही सांगतात ना की जिथे माहित नाही तिथे जाऊ नका उगाच, तिथे काय करू नका, इथे तिथे टॉयलेट वगैरे करू नका. हा, टॉयलेटचं काय नाही इथे, तिथे असं म्हणजे कोणत्याही झाडावर असं लघवी वगैरे करू नये जिथे आपल्याला माहिती नाही. कुठेही आपण म्हणजे गावीही वगैरे जातो ना, तर कोण बाहेरचं आले मित्रमंडळी वगैरे, मग त्यांना बोलतो इथे पार्टी वगैरे करायला येतात, तर इथे कुठेही पार्टी नका करू जिथे तुम्हाला माहिती नाही. तिथल्या लोकांना तो करेक्ट अड्डा माहितीये कुठे करायचं. नाही तिथल्या लोकांना पण जे बाहेरून येतात, जसं आपणही झालो, आपण एवढं तिथे राहत नाही गावी वगैरे, आपण बघायला गेलो तर सिटीज मध्ये राहतो, पण तिकडच्या लोकांना बरोबर माहिती आहे. हो, पण तिथे कसं आहे ना, कसं आहे माहितीये, आता एक प्लॉट आहे, जमीन आहे, त्याच्यावरती 3-4 देवांचं दगड मिळालं आहे, किधर से तो सुनने में आहे. म्हणजे देव स्वतः येऊन सांगून जातात की मी इथे ते आहे, तिथे काय ना काहीतरी करा असं करून. ठीक आहे, तर तिथे कसं ना त्या तिघही देवांचं वेगळं पद्धत असतं ते वर्शिप करायचं. एकाला बळी द्यावी लागते, म्हणजे चिकन किंवा असं रक्ताचा बळी लागतं तिथे, चिकन कोंबडी बेसिकली. एकाला एकदम प्रॉपर शाकाहारी, एकदम असं स्वच्छ लागतं सगळं, उपवास वगैरे ठेवावे लागतात. तसं उपवास नाही, म्हणजे सगळं ते आपलं सात्विक पूजा. एकाला बळी, दुसऱ्याला सात्विक. पण ते इतक्या क्लोज प्रॉक्सिमिटी असतात ना त्यांचं की म्हणजे सपोज इथे बळी पाहिजे ह्या देवाला आणि इथे हे पाहिजे, तर इथे जर तू बळी दिलं, तिथलं चुकून इथे काय पडलं तर हा देव अपसेट होणार, आणि इथे जर तू सेकंड दिलंस तर हा देव अपसेट होणार, बिकॉज इट हॅज टू बी इन ऑर्डर. कसं म्हणजे ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे अतिशय. आणि तिथे ना म्हणजे गोष्टी दिसतात रे लोकांना, दिसून येतात लोकांना. आता हे जे स्त्री बघितलं असशील तू, स्त्री मूवी, त्याच्यामध्ये ते जे ओ स्त्री कलानाचा जो प्रकार आहे तो साऊथ इंडियन इथे, म्हणजे माझ्या आजीने मला खूप आधी सांगितलेली गोष्ट आहे. मग ते पावसाळ्यांच्या सीझनमध्ये ती एक असं एंटिटी बाहेर पडतं गावाला, असं ते म्हणायची की ते असू शकतं, लेजेंड असू शकतं ते, की त्या सीझनमध्ये एक पर्टिक्युलर टाइम पिरियड असतं, म्हणजे ते असतं ना आषाढ महिन्यात, असं आजीने सांगितल्याप्रमाणे सांगतोय मी तुला. तर त्या टाइमला पावसाळा वगैरे असेल तर एक पर्टिक्युलर पिरियडसाठी कोण पण घराबाहेर नाही निघत, कारण ती एक बाई वावरत असते गावात आणि ती ठक 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 करून घरच्या लोकांना हाक मारते. म्हणजे एका टाइमानंतर सर्व घराच्या आत असतात? नाही, ते फक्त एक पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी, 1-2-3 तास वगैरे असं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ना त्यांनी ते एन्शंट ते पद्धत असं असतं की ते कन्नडामध्ये लिहायचे दरवाजा बाहेर, नाळेबा करके. नाळेबा मतलब नाळे इज टुमॉरो, बा इज कम टुमॉरो, असं म्हणजे उद्या ये. ते असं असायचं ना, ती दार ठोकायची आणि आपण दार उघडलं की दार उघडली तर तो माणूस वेडा व्हायचा तो माणूस. म्हणजे त्याला मारायची वेरायची नाही, पण माणूस पागल व्हायचा तसं ती आजी म्हणालेली मला. आणि म्हणून त्या लोकांनी नालेबा प्रिकॉशन म्हणून लिहिलं की ती वाचायची आणि ती उद्या यायची. असं ती 3-4 दिवस करायची, 3 की 4 दिवस काहीतरी व्हायचं ते, आणि मग त्याच्यानंतर ते म्हणजे ते बंद व्हायचं. हा, आणि हे मला असं जेव्हा स्त्री बघितलं बोललो हे तर आपल्या गावाची स्टोरी आहे ना. बोललं हा चोरलंय असं काहीतरी आजीने सांगितलं. मी बोललो तिला, ती आलेली मुंबईला, तिला सांगितलेलं तेव्हा हे चोरलंय आपल्या इथलं, काय नाही चोरी की आहे तो, टेन्शन नाही आहे, आपण नाही आहे. बरोबर. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.